स्वागत। राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत। सुरुवातीलाच बातमी संभाजीनगरमधून एका सिलेंडरचा स्फोट झालाय। वाहनामध्ये सिलेंडर भरताना स्फोट झालेला आहे। संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील ही दुर्घटना आहे। निमखेडा तालुक्यामध्ये एका ओमनी कारमध्ये गॅस भरत असताना अचानक पेट घेतला। गॅसची टाकी ही शेजारील गॅरेजमध्ये जाऊन आदळली आणि त्यामुळे हा स्फोट झाला। भडका उडालेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्या सोबत आहेत। माधव, बघतो निमखेडा तालुक्यातील घटना आहे। ओमनी कारमध्ये गॅस भरत असताना काय कोणाला दुखापत वगैरे झाली आहे का? गिरीश, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या निमखेडा गावातली ही घटना आहे। एका ओमनी कारमध्ये खासगी घरचा जो एलपीजी वापरतो तो एलपीजी रिफिल करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्याच दरम्यान रिफिल करत असताना तो लिकेज झाला आणि मोठा स्फोट झाला। स्फोटामध्ये ती गाडी तर पेटली, त्या सोबत तो जो सिलेंडर होता तो दुसऱ्या बाजूला गेला आणि दुसरीकडे त्याचा मोठा स्फोट होऊन त्या दुकानाचं मोठं नुकसान झालं। अक्षरशः 10 किलोमीटर अंतरावर इतका मोठा आवाज झाला असं त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या स्फोटामुळे त्या ज्या ठिकाणी त्या दुकाना पडला होता त्या दुकान पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। हे सगळा प्रकार झाल्यानंतर किती जण जखमी झाले याबद्दलची अद्याप माहिती मिळाली नाही, कारण आणखी काही वेळापूर्वीच हा स्फोट झालेला आहे। निमखेडा परिसरात असलेल्या वडोद बाजार पोलिसांनी ही माहिती घेतलेली आहे। सध्या पोलीस तिथे पोहोचतायत, पण अत्यंत धक्कादायक की रस्त्यावर एका दुकानामधून एलपीजी गॅस हा खासगी गॅस असला तो रिफिल करत असताना हा स्फोट झाला। काळजी घेतलीच पाहिजे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।